मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकू पासून तयार राह. माझा समाज उन्हात उभा आहे, मला उन्हात उभा राहायचं. हे काढा. हो लगेच लगेच. अरे एक मराठा, माझ्या मराठ्यांच्या पोराचा मुर्दा पडता कामा नये. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तिचे सुद्धा तुम्ही डोके फोडून केला, रक्त बंबाळ केलं. मराठा आरक्षण फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात याची चर्चा होत आहे. आणि यासोबतच एक नाव गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजतंय, मनोज जरांगे पाटील. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात वाय मराठी. मराठा आरक्षणाची लढाई गेले अनेक वर्ष सुरू आहे. आरक्षणाचा मुद्दा बनून कधी विरोधक तर कधी सत्ताधारी आपल्या पोळ्या भाजण्याचं काम चोखपणे पार पाडताय. पण यावेळी विषय जरा खोल आहे, कारण गाठ मनोज जरांगे पाटील यांच्याशी आहे. अंगकाठी बारीक असली तरी या मराठ्यानं राज्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलंच जेरीस आणलं आहे. जरांगे पाटलांचा जन्म मूळ बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांना प्रेम आणि आदर वाटायचा. कोणावरही अन्याय झालेला त्यांना खपायचं नाही. काही वर्षांनी जरांगे पाटील बीड सोडून जालन्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी मराठा समाजासाठी चळवळ उभी करायची असा निश्चय केला. या माध्यमातून अनेक मराठा मुलांचे प्रश्न मार्गी लावायचे काम त्यांनी केले. ना कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना कोणतेही आर्थिक पाठबळ. मातीतल्या एका शिलेदार आणि सच्चा कार्यकर्त्याला पाठबळ देण्यासाठी अनेक युवक पुढे आले. सर्वात आधी समाज आणि त्यानंतर घर आणि संसार हे जणू आयुष्याचं सूत्र बनलं. घरची स्थिती बेताची असल्याने चळवळीला बळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी शेत जमीन विक्री करत मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि उपोषण अशा लढ्यांना आर्थिक बळ देण्याचं काम केलं. अनेकदा त्यांनी शेतमजुरी, हॉटेलमध्ये काम करून मराठा आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवली. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता अशी ओळख मनोज जरांगे पाटलांची झाली. पूर्ण वेळ मराठा चळवळीसाठी काम करताना त्यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मराठी आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. 4 महिन्याचं लेकरू तिच्या मांडीवर होतं. तिची एकच वेदना होती, पुढच्या काळात माझ्या मराठ्यांच्या पोराचा मुर्दा पडता कामा नये. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तिचे सुद्धा तुम्ही डोके फोडून केला, रक्त बंबाळ केलं. मराठा आंदोलनाला एका वेगळ्या उंचीवर नेत मनोज जरांगे पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. जरांगे पाटलांचं प्रसिद्धी वलय आणि भविष्य लक्षात घेऊन त्यांना काँग्रेसनं पक्षात सामावून घेतलं. राजकारणात नवी इनिंग सुरू केली होती, परंतु मराठा चळवळीचा आवाज क्षीण होत आहे हे लक्षात येताच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. नव्या संघटनेच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी आक्रमकपणे काम करण्यास सुरुवात केली. 2021 साली त्यांनी मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव मध्ये तब्बल 8 महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. अन्याय, अत्याचार आणि त्याविरुद्ध मनोज जरांगेंचा आवाज हे तर मराठवाड्यातील ठरलेलं समीकरण. 2014 मध्ये त्यांनी शहागड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये काढलेला मोर्चाही चांगलाच गाजला होता. त्यांनी ज्या ज्या गावात आंदोलनं केली त्या त्या गावामध्ये राहणारे लोक त्या आंदोलनात सहभागी होत असत. 2021 मध्ये जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव या गावात मनोज जरांगे पाटील यांनी 3 महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. त्याच आंदोलनात त्यांनी 6 दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आरक्षणातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण अनेक दशकं टिकून आहे. मराठवाड्याकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करतं. ही गोष्ट अनेकदा अधोरेखित झाली आहे. कापूस बियाणे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. संभाजीनगर शहर वगळता एकही शहर म्हणावी तशी ओळख निर्माण करू शकलं नाही. औद्योगिक वसाहती, दळणवळण, पाणी आणि आधुनिक शेती अशा समस्यांच्या विळख्यात मराठवाडा आहे. शिक्षण आहे पण नोकरी नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गावोगावी अविवाहित शेतकरी तरुणांची संख्या मोठी आहे. शेतकरी नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आहे. किमान मराठा आरक्षण मिळालं तर आपल्या मुलांचं भलं होईल आणि अनेक प्रश्न सुटतील असं नागरिकांना वाटतं. त्यामुळेच जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठी गर्दी जमते असं अनेकांचं मत आहे. अंतरवली सराटी हे गाव मनोज जरांगेंमुळे कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं. जरांगे पाटलांच्या या ऐतिहासिक आंदोलनाला प्रथमच राज्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, मंत्री यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी हजेरी लावली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी, अंतरवली येथे काही सहकार्यांसह उपोषणाची सुरुवात केली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली, पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी रेटारेटी झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला, पण या गोळीबारात अनेक नागरिक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक करण्याचे आरोप आंदोलकांवर लावण्यात आले. यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. सरकार विरोधी वातावरण तयार झालं आणि अखेर जालन्याचे तत्कालीन पोलीस प्रमुख मुकुंद आघाव यांना निलंबित करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले आणि 30 दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असं आश्वासन देखील दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तब्बल 17 दिवसांनी जरांगेंनी उपोषण सोडलं. सरकारला आरक्षण प्रश्नी 30 दिवसांची दिलेली मुदत संपली. यानंतर पुन्हा 10 दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली. तरी देखील आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोडवता आला नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी 26 ऑक्टोबर 2023 पासून उपोषणास सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं मराठा आंदोलन आज राज्यभर कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. नागरिक स्वतःहून निदर्शनं, मोर्चे, रास्ता रोको करत आहेत. आरक्षण प्रश्नामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे, पण राज्यात एकूणच अस्थिर वातावरण निर्माण झालंय. एका गरीब घरातील सामान्य चेहरा असणारा मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती राज्याचं सरकार फिरत आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चालू घडामोडी, कथांसाठी, अपडेटसाठी नक्की पाहत रहा वाय मराठी.